ज्याला तुम्ही रोज हेल्दी नाश्ता समजून खाताय तेच तुमच्या शरीराला आतून पोकळ तर करत नाही ना. नमस्कार मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या सोप्यावरून उठायची सुद्धा ताकद उरत नाही. थोडं काम केलं तरी लगेच दम लागतोय. मित्रांनो, ही फक्त साधी सुस्ती नाही, हे तुमचं शरीर आतून ताकदीची हाक मागतंय. आज आपण अशा 11 जबरदस्त अन्नाविषयी जाणून घेणार आहोत, जे तुमच्या शरीरातील वर्षानुवर्षाची सुस्ती आणि कमजोरी मुळापासून उपटून फेकून देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. टिप्स नंबर 1. भिजलेले बदाम आणि अक्रोड. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या गरम चहा पिण्याची सवय असते, पण यामुळे शरीरात ॲसिडिटी वाढते आणि उलट जास्त थकवा येतो. याऐवजी रात्रभर भिजवलेले 5 बदाम आणि 2 अक्रोड सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खावेत. लक्षात ठेवा, बदामाची साल काढूनच ते खावेत. फायदा: भिजवल्यामुळे यातील पोषक घटक शरीरात वेगाने शोषले जातात. यातील ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन ई मेंदूच्या नसा ॲक्टिवेट करतात, ज्यामुळे सकाळचा धुंदपणा व डोकेदुखी पळून जाऊन मन दिवसभर ताजेतवाने राहते. टिप्स नंबर 2. वाफवलेले मूग आणि काळे चणे. नाश्त्याच्या वेळी मोड आलेले मूग आणि काळे चणे हलके वाफवून घ्यावेत. यात कच्चे खाण्याऐवजी वाफवून खाल्ल्यास ते पचायला एकदम हलके होतात. यात थोडं सदैव मीठ, काळी मिरी आणि लिंबू पिळून खावे. फायदा: यातून शरीराला उत्तम प्रतीचे नॅचरल प्रोटीन आणि फायबर मिळते. हे प्रोटीन तुमचे स्नायू मजबूत करते, ज्यामुळे दिवसभर शारीरिक काम करताना अजिबात थकवा जाणवत नाही आणि शरीरात चांगली ऊर्जा टिकून राहते. टिप्स नंबर 3. गव्हाचा दालिया. सकाळी नाश्त्याला साखरेचे किंवा मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. त्याऐवजी 1 वाटी गव्हाचा दालिया कमी तुपात भाजून त्यात भाज्या टाकून तिखट दालिया बनवावा किंवा दुधात शिजवून गोड दालिया खावा. फायदा: दालियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पचनक्रिया संथ आणि व्यवस्थित होते. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत किंवा कमी होत नाही, ज्यामुळे दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत शरीरात सलग ताकद टिकून राहते. टिप्स नंबर 4. पोहे आणि लिंबू. आपल्याकडे नाश्त्याला पोहे खूप आवडीने खाल्ले जातात, पण पोहे बनवताना त्यात कमी तेल वापरावे आणि गरम पोह्यावर कोथिंबीर, शेंगदाणे आणि भरपूर लिंबाचा रस पिळून मगच खावेत. फायदा: पोह्यामधून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे हे लोह शरीरात लगेच शोषले जाते. ज्यांना रक्ताची कमी आहे किंवा थोडे चालल्यावर दम लागतो, त्यांच्यासाठी हा नाश्ता खूप फायदेशीर आहे. टिप्स नंबर 5. भाजलेले चणे आणि गूळ. सकाळी 10 ते 11च्या दरम्यान किंवा नाश्त्यानंतर जेव्हा हलकी भूक लागते, तेव्हा मुठभर सालासकट भाजलेले चणे आणि 1 छोटा सेंद्रिय गुळाचा खडा एकत्र चावून खावा. फायदा: चणे आणि गुळाचे हे कॉम्बिनेशन शरीरासाठी एखाद्या टॅनिंगसारखे काम करते. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वेगाने वाढते, हाडे मजबूत होतात आणि अचानक येणारी चक्कर किंवा हातपाय कापणे पूर्णपणे थांबते. टिप्स नंबर 6. उकडलेली अंडी किंवा ताजे पनीर. नाश्त्यामध्ये 2 उकडलेली अंड्याचा पांढरा भाग किंवा शाकाहारी असाल तर 50 ग्रॅम ताजे पनीर खावे. यावर थोडी काळी मिरी पूड किंवा काळे मीठ टाकून खाऊ शकता.
फायदा, यामुळे शरीराला आवश्यक असणारे शुद्ध प्रोटीन मिळते. वाढत्या वयानुसार शरीरातील स्नायू कमजोर होतात. ते मजबूत करण्यासाठी आणि अंगदुखी दूर ठेवण्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे. टिप्स नंबर 7. नाचणीचे धिरडे किंवा लॅप्सी. नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून त्यात कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून छान धिरडे बनवावे किंवा दुधात शिजवून गरम लॅप्सी बनवून घ्यावी. फायदा, नाचणी हा कॅल्शियमचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. ज्याच्या पाठीचा कणा दुखतो, सांध्यामध्ये कटकटपणा येतो किंवा उठताना बसताना त्रास होतो, त्यांनी नाचणीचा नाश्ता नियमित करावा. टिप्स नंबर 8. केळ आणि कोमट दूध. सकाळी नाश्त्यासोबत किंवा नाश्त्यानंतर 1 ते 2 पिकलेली केळी खाऊन वरून 1 ग्लास कोमट दूध प्यावे. फायदा, केळामध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि पोटॅशियम असते, तर दुधात कॅल्शियम असते. हे 2 घटक एकत्र आल्यावर शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, ज्यामुळे सकाळचा आळस आणि सुस्ती एका मिनिटात दूर होते. टिप्स नंबर 9. भिजवलेले चिया सीड्स किंवा 1 जवस चमचा. चिया सीड्स रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे किंवा जवस मंद आचेवर भाजून त्याची पूड करून नाश्त्यावेळी 1 चमचा टाकून खावे. फायदा, यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे नसामधील रक्तप्रवाह मोकळा ठेवतात, ज्यामुळे हृदयावर ताण येत नाही आणि शरीराला हलके फुलके वाटते. टिप्स नंबर 10. ताजे दही आणि मोसमी फळे. सकाळी नाश्त्यासोबत 1 वाटी घरचे ताजे दही घ्यावे आणि त्यात सफरचंद किंवा डाळिंबाचे तुकडे टाकून खावेत. लक्षात ठेवा, दही जास्त आंबट किंवा फ्रीजमधले एकदम थंड नसावे. फायदा, दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया असतात. हे पोटातील पचनसंस्था निरोगी ठेवतात. पचन चांगले राहिल्याने गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या त्रासामुळे येणारा थकवा टळतो. टिप्स नंबर 11. भिजवलेले खजूर आणि मखाना. सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले खजूर खावेत आणि सोबत मुठभर मंद आचेवर भाजलेले मखाने खावेत. फायदा, ज्यांना नेहमी अंगात ताकदच उरल्यासारखी वाटत नाही किंवा सतत अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. खजूर आणि मखाना मिळून शरीरातील ताकद आणि स्टॅमिना वेगाने वाढवतात. टिप्स नंबर 12. आले तुळशीची कोमट पाणी. सकाळी नेहमीचा चहा पिण्यापूर्वी 1 कप पाण्यात थोडे टेचलेले आले आणि 4 ते 5 तुळशीची पाने 5 मिनिटे उकळून घ्यावीत. हे पाणी कोमट असताना घोटघोट प्यावे. फायदा, आल्यातील घटक पचनक्रिया वेगाने सुरू करतात आणि तुळशीमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सकाळी येणारा सुस्तीपणा दूर होतो. टिप्स नंबर 13. मेथीचे पाणी आणि मटकी. रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 पेला पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी उठल्यावर ते पाणी हलके उकळून गाळून प्यावे आणि उरलेले दाणे किंवा मोड आलेली मटकी नाश्त्यात खावी. फायदा, मेथीचे पाणी पोटातील वात आणि सूज पूर्णपणे कमी करते. यामुळे सकाळी उठल्यावर होणारे सांधेदुखी, बोटाची सूज किंवा अंगदुखी हळूहळू पूर्णपणे थांबते. टिप्स नंबर 14. सफरचंद किंवा पेरू. सकाळी 9 ते 10च्या दरम्यान 1 सफरचंद किंवा पेरू स्वच्छ धुवून सालासकट खावा. फायदा, फळांमधील नैसर्गिक फायबर आणि विटॅमिन्स रक्तातील साखरेची पातळी अगदी स्थिर ठेवतात.
यामुळे दुपारच्या वेळी जेवण झाल्यावर जी अचानक ग्लेनी किंवा झोप येते ती समस्या कायमची दूर होते. टिप्स नंबर 15. नाश्त्याआधी 2 ग्लास कोमट पाणी. सकाळी नाश्ता करण्याच्या 15 ते 20 मिनिटे आधी 2 ग्लास हलके कोमट पाणी शांत बसून पिण्याची सवय लावा. फायदा: यामुळे पोटातील पाचक रस ॲक्टिव्ह होतात. आपण जो काही नाश्ता करतो त्यातील सर्व जीवनसत्वे आणि पोषक घटक शरीरात 100% शोषले जातात आणि अन्नामुळे होणारी अपचनाची सुस्ती टाळते. मित्रांनो, दिवसभराच्या धावपळीत आपण घराची, कामाची आणि इतरांची काळजी घेतो, पण स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरतो. आजच स्वतःसाठी एक छोटासा निर्णय घ्या आणि या 15 पैकी सोपे बदल तुमच्या दैनंदिन आयुष्यात सुरू करा. लक्षात ठेवा, निरोगी शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.